इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मंगळवारी उल्हासनगरातील कोणार्क अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवर निधी काढण्यासह अनेक निर्बंध लादले आहेत। बँकेची आर्थिक स्थिती बिकट पाहता बँकेवर हे निर्बंध लादण्यात आले आहेत। डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन यांच्याकडून पात्र ठेवीदारांना त्यांच्या ठेवीमधून 5 लाख रुपयापर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल। बँकिंग नियमन कायदा 1949च्या कलम 35A अंतर्गत कोणार्क अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेवरील निर्बंध 23 एप्रिल 2024 रोजी व्यवसाय बंद झाल्यापासून लागू झाले आहेत। लादलेल्या निर्बंधामुळे बँक कोणतेही कर्ज मंजूर किंवा नूतनीकरण करू शकत नाही, कोणतीही गुंतवणूक करू शकत नाही, कोणतेही दायित्व हस्तांतरित करू शकत नाही किंवा RBIच्या परवानगीशिवाय त्यांच्या कोणत्याही मालमत्तेची विल्हेवाट लावू शकत नाही। बँकेची सध्याची रोख स्थिती लक्षात घेता सर्व बचत खाती किंवा चालू खाती किंवा ठेवीदारांच्या इतर कोणत्याही खात्यातील एकूण शिल्लक रकमेतून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही। RBIने म्हटले आहे की बँकेवर हे निर्बंध म्हणजे बँकिंग परवाना रद्द करणे असे समजू नये। बँकेची आर्थिक स्थिती सुधारेपर्यंत बँक निर्बंधांसह बँकिंग ऑपरेशन सुरू ठेवेल असे त्यात म्हटले आहे। उल्हासनगरात कोणार्क बँकेच्या 3 शाखा आहेत। यात हजारो खातेधारक असून रिझर्व्ह बँकेने कोणार्क बँकेवर निर्बंध लावल्याने खातेदारात खळबळ उडाली आहे।